आणि शेतकरी आत्महत्येचं हेच विदारक चित्र पाहून एका शेतकऱ्याच्याच काळजाला अखेर झरा फुटला आणि अंत्ययात्रा घेऊन शेतकऱ्यांची अंत्ययात्रा घेऊन हा शेतकरी थेट मातोश्रीवर पोहोचला। शेतकऱ्यांना कर्जमाफी हे सरकार देत नाहीये, त्यामुळे त्यांनी ही अंत्ययात्रा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या घरी आणली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीचा निर्णय त्वरित घेतला नाही, तर या प्रतिकात्मक शेतकऱ्याच्या शवावर अंत्यसंस्कार वर्षा बंगल्यावर करणार असल्याचं शेतकरी विजय जाधव यांनी सांगितलं। आज तुमच्या जे दगडाचं काळीज असेल, आज तुमच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल काय जिव्हाळा आपुलकी असेल तर ती जागी करा आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या म्हणून मातोश्रीच्या आज दरबारात मी इथं आलोय। उद्धव साहेबांच्या इकडं पत्र देणार आहे, मुख्यमंत्र्यांच्याकडे मी ही प्रेतयात्रा घेऊन जाणार आहे। त्यांनी जर समाधानकारक आमचं समाधान नाही केलं या अधिवेशनमध्ये तर या शेतकऱ्यावर मी मुख्यमंत्र्यांच्या दारातच अंत्यसंस्कार करणार आहे। शेतकऱ्याला आता प्रतिकात्मक अंत्ययात्रा घेऊन जावी लागते। जिवंतपणे एका शेतकऱ्याला शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून अंत्ययात्रा काढावी लागते, यासारखं दुर्दैव नाही महाराष्ट्र शासनाचं, महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्यांचंच। कुणी तिथे आत्महत्या करतंय, कुणी अंत्ययात्रा काढतंय। हेच शेतकरी आक्रमक झाले तर परिस्थिती खूप चिघळेल। संपावर जायची भाषा तर आत्ताच सुरू झालेली आहे, याच्यातून मात्र मार्ग निघायलाच हवा।